राजा दशरथाला निरोप सांगितला आणि दुसऱ्या दिवशी राजा दशरथाने विश्वामित्र ऋषींना होकार दिला. वसिष्ठ ऋषी फार हुशार आहेत. राजा दशरथाने विश्वामित्र ऋषींना होकार दिला इथपर्यंत ठीक, पण वसिष्ठ ऋषी विश्वामित्रांपेक्षा सिनियर आहेत. त्यांनी सांगितलं राम लक्ष्मणाला अयोध्येच्या बाहेर जर घेऊन जायचं असेल तर वर्तमान काळात शुभ मुहूर्त नाही, 64 दिवस थांबायचं. किती दिवस? गाय आणि वासराची लगेच ताटातूट करायची, किती दिवसानंतरचा मुहूर्त काढला आणि 64 दिवसांमध्ये काय घडलं तर वसिष्ठ ऋषींनी आज पहिला दिवस, पुढे 64 दिवस बाकी आहेत, रामचंद्रांना सांगितलं रामचंद्रा 64 दिवस आहे तुझ्याकडे, 60 दिवस अंतर्मुख हो. तुला आजपासून काय सोडायचं? घर सोडायचं आणि कदाचित ते कायमसाठी सोडायचं. अंतर्मुख हो. राजा विश्वामित्र, आता विश्वामित्र ऋषी झालेला आहे, त्याच्याबरोबर राहण्यासाठी जी ज्ञान संपदा, जे आत्मचिंतन पाहिजे ते संपादन कर. प्रभू रामचंद्र 60 दिवस एकांतात राहिले. 61व्या दिवशी वसिष्ठ ऋषी त्यांना भेटायला गेले. माझ्या बोटांकडे बघा, 61, 62, 63 आणि 64 किती दिवस राहिले? 4 दिवसात प्रभू रामचंद्रांनी 60 दिवस अंतर्मुख होऊन जो विचार केला होता, त्या विचारातनं जे निर्माण झालेले प्रश्न होते, त्या प्रश्नांचं निराकरण 4 दिवसात वसिष्ठ ऋषींनी केलं. तो राम आणि वसिष्ठ यांच्या संवादाचा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ तयार झाला. त्याचं नाव योग वसिष्ठ. कुठला ग्रंथ? नाव ऐकलंय का? कोणी कोणी ऐकलंय ना? 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. मूळ 4 दिवसात प्रभू रामचंद्र आणि वसिष्ठ ऋषींचा संवाद, योग वसिष्ठ ग्रंथ श्रवण केला प्रभू रामचंद्रांनी आणि अत्यंत आनंदाने 65व्या दिवशी विश्वामित्र ऋषींबरोबर निघाले. प्रभू रामचंद्र लक्ष्मण. राजा दशरथाने निरोप दिला. सगळे जण निघाले. अयोध्येपासून गोरखपूर पर्यंत जायचं. गोरखपूर जवळ, गोरखपूरला जाताना सिद्धाश्रम नावाचं ठिकाण लागतं. आजही तिथे विश्वामित्र ऋषींचा काय आहे? आश्रम आहे. तुम्ही जर कधी गोरखपूरला गेलात तर सिद्धाश्रमाचं अवश्य काय घ्या, दर्शन घ्या. आता प्रभू रामचंद्र वसिष्ठांबरोबर निघाले. पायी चालतायत. 10-12 किलोमीटर अयोध्येपासून दूर गेले आणि त्यांनी मुक्काम केला. प्रभू रामचंद्र झोपलेत, लक्ष्मण झोपलेत, विश्वामित्र झोपलेत. सकाळ झाली. आधी कोणी उठायचं, गुरूंनी का शिष्याने? पण उठलंय कोण? आणि राम लक्ष्मण झोपले. आमचे विश्वामित्र रामाजवळ गेले आणि रामी ती मधुराम वाणी विश्वामित्र अभ्यभाषत. उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. ते सांगतात रामी ती मधुराम वाणी. रामा उठतोयस ना? सकाळीच खेचकायचं नसतं अंगावर. रामी ती मधुराम वाणी. कसं उठवलंय? वाणी कशी आहे? उठला तांड्यावर करून असं नसतं बोलायचं. रामी ती मधुराम वाणी विश्वामित्राभ्यभाषत. त्याला कुरवाळतायत झोपेतल्या रामा आणि सांगताय उत्तिष्ठ नरशार्दूल. हे नरांमधल्या श्रेष्ठ शार्दूल. शार्दूल म्हणजे सिंह, नरसिंह. उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. ही वेळ झोपण्याची नाही. स्नान, संध्या, पूजा, वैश्वदेव आदी करून आपल्या स्वतःचं कल्याण करण्याची वेळ. प्रभू रामचंद्र लाजून उठलाय. गुरूंनी आपल्याला उठवलं हे काही योग्य नाही. गुरूंबरोबर स्नान केलं आणि स्नान करून अन्निक आटोपलं, काही फलाहार केलाय आणि थोडस पुढे गेलं आणि पाहतात तर काय, एक दिव्य आश्रम दिसला. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, गुरुदेव हा आश्रम कोणाचा? इतका रमणीय आश्रम.
विश्वामित्रांनी काहीच उत्तर दिलं नाही. आश्रम कोणाचा विचारला, उत्तर दिलं नाही. प्रभू रामचंद्र निर्गुण बघतात. म्हणे इथे अनेक झोपड्या दिसतात, अनेक यज्ञकुंड दिसतात, पण हालचाल काही दिसत नाही. विश्वामित्रांनी सांगितलं, रामा हालचाल दिसत नाही ना. म्हणे मग आश्रम कसा? तुमच्या भाषेत वेल डेव्हलप्ड आश्रम, सगळं तयार आहे जागच्या की, मग हालचाल का दिसत नाही? चल बरं आपण बघू. विश्वामित्र रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन गेले. पाहतात तर काय, अनेक कवट्या हाडं पडलेले, अनेक प्रकारचे रक्तसिंचन झालेले, यज्ञकुंडांमध्ये विष्ठा मलमूत्राचा त्याग झालेला, अनेक वन्य पशूंचा बळी दिलाय. म्हणे महाराज हा कोणत्या ऋषींचा आश्रम? म्हणे इथे फार मोठे ऋषी राहायचे, त्यांचं नाव महर्षी अगस्त्य. काय नाव? सगळ्यांनी जय जयकार करा. श्री अगस्ती महाराज की जय. आत्ताच सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. रावणाला प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये मारलं, याला एकमेव कारण आहे अगस्त्य ऋषी. कोण आहे? परवा कितीही आपल्याला घाई झाली तरी मला तुम्ही आठवण करून द्यायची की गुरुजी तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र आम्हाला सांगणार होते. काय सांगणार होते? आदित्य हृदय स्तोत्र हे लंकेमध्ये प्रकट झालेलं स्तोत्र आहे बरं का, या देशात. त्याच्यातला पहिला श्लोक आहे, ततो युद्ध परिश्रांतम समरे चिंतया स्थितम रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम. 1.5 महिना राम आणि रावणाचं युद्ध सुरू होतं. रावण काही मरत नव्हता. प्रभू रामचंद्र हवालदिल झाले. पुढे सांगितलं, दैवतैश्च समागम्य द्रष्टुम अभ्यागतो रणम. रामचंद्र आणि रामाचं युद्ध कसं होतं हे पाहण्यासाठी देवदेवता यक्ष किन्नर ऋषीमुनी सगळे आले होते. द्रष्टुम अभ्यागतो रणम उपगम्या ब्रवीद राम अगस्त्यो भगवान सदा. युद्ध पाहिला. आपल्या उत्तर भारतातनं कोण आलं होतं? फक्त अगस्त्य ऋषी आले होते. श्रीलंकेतला प्रश्न आहे, श्रीलंकेतल्या लोकांनी सोडवावा. ही पॉलिसी सांगते ना. भारतातला प्रश्न कोणी सोडवावा? उत्तर प्रदेशातला प्रश्न कोणी सोडवावा? महाराष्ट्रातला प्रश्न कोणी सोडवावा? तर राष्ट्रचिंतन सांगतो, रावणाचा वध करण्यासाठी मदत करणाऱ्यांमध्ये एक जण होते, महर्षी अगस्त्य. आता नीट ऐका, माझ्याकडे बघा तर लक्षात येईल. अगस्त्य ऋषींचा आश्रम नियर बाय अयोध्या. पुढे जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगतोच. अगस्त्य ऋषी रावणाला मारण्यासाठी तिथून निघाले आणि संगमनेर जवळ अकोल्याला आले. कुठे आले? अकोल्याला अगस्त्य ऋषींचा काय आश्रम. दक्षिण भारतात रावणाला मारण्यासाठी आलेला पहिला पुरुष कोण? अगस्त्य ऋषी. तो अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. आणि आता विश्वामित्रांनी सांगितलं, इथे 5000 शिष्यांसमवेत, 10 पुत्रांसमवेत, एका पत्नी समवेत अगस्त्य ऋषी इथे वेदात ध्यान करत होते. पण प्रभू रामचंद्र, तुझ्या माहितीसाठी सांगतो, या रावणाची दूत जिचं नाव त्राटिका, सुबाहू आणि मारीच या 2 राक्षसांसमवेत येऊन अगस्त्य ऋषींच्या आश्रमाचा विनाश केला, यज्ञाचा विध्वंस केला, 10 पुत्रांना मारून टाकलं. म्हणून ते अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी जिचं नाव लोपामुद्रा, नाव ऐकलंय का? या दोघ जणांनी रावणंते वदिष्यामी, आणि रावणाला मारणारच म्हणून या आश्रमाचा त्याग करून दक्षिण भारतामध्ये यत्र कुत्रचित कुठे गेलेत नाही. कुठे गेले? यत्र कुत्रचित कुठेतरी गेले. पण जाण्याचा उद्देश काय? रावणंते वदिष्यामी. बघा, त्याचाच अर्थ असा आहे की सीतेला पळवलं जरी नसतं ना तरी रावण मरणारच होता.
फक्त प्रश्न एवढा होता, रामाकडनं का अगस्त्य? अगस्त्य ऋषींनी अन्याय सहन केला. प्रभू रामचंद्रांनी ते बघितलं आणि गुरूंना प्रश्न विचारला. म्हणे मग तो रावण जिवंत राहिलाच कसा? इथले राजे लोक काय करत होते? त्यांना बाहुबल असूनही पराजित करता का नाही? आमच्या विश्वामित्रांनी सांगितलं, रामा, कोणी काय केलं काय केलं नाही याचं चिंतन करू नको. मी सांगतो ते ऐक. राक्षस लोक मायावी असतात आणि त्यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला दिव्य शक्ती धारण करावी लागेल आणि ती दिव्य शक्ती तुला देण्यासाठी मी घरी आणलेलं आहे, माझ्या सिद्धाश्रमात आणलेलं. यज्ञ हे फक्त काय आहे? मी यज्ञ करतो त्या अर्थी रक्षण करण्याची माझी काय पात्रता आहे. पण मी तुला आणलंय का की हे सगळं तू करायचंयस, तू क्षत्रिय आहेस. प्रभू रामचंद्रांनी अगस्त्य ऋषींचा तो आश्रम बघितला. 10 मुलांचे सांगाडे बघितले. तिथे एका भुर्जपत्रावरती लिहिलेलं होतं अगस्त्य ऋषींनी की हे 10 पुत्रांनो, जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत मुक्तीची अपेक्षा ठेवू नका. मी रावणाला मारायला जातो, रावण मेला की तुम्ही काय घ्या? मुक्ती घ्या. प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये संताप झालाय. पुढे आले, थोडस अंतर पुढे गेले, असाच सुंदर आश्रम दिसला, पण त्या आश्रमामध्येही हालचाल नाही.